पीप ऑप्टिमायझेशन ARDS. तर सुपाईनमध्ये तुझं FRC कमी होतं आणि ॲबडॉमिनल व्हॉल्यूम इकडे पुश होतो आणि सेंट्रल आणि पेरिफेरल ब्लड व्हॉल्यूम पण वाढतो. तर ARDS म्हणजे हेट्रोजेनिसिटी म्हणजे हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे सोबत आहेत. नॉर्मल अल्व्हेओलस ओपनिंग प्रेशर 0, एडेमा 10 ते 20 म्हणजे रिक्रुटेबल आहे. कोलॅप्सवाल्यांना आणखी जास्त लागतं आणि हे तर कन्सर्वेटेड ज्याच्यामध्ये फ्लुइड किंवा सॉलिड जमा झालं आहे हे ओपन नाही होणार. इवन हे पार्शली ओपन होऊ शकतात. प्रेशरमुळे प्रेशर इफेक्ट आहे. प्रोनमध्ये आणखी डिटेलमध्ये येईल. तर ओपनिंग क्लोजिंगमुळे इंजुरी होते, स्ट्रेस आणि स्ट्रेनमुळे इंजुरी होते आणि स्ट्रेस रायझर जे जंक्शन आहेत त्यांच्यामध्ये पण इंजुरी होते ओपन आणि क्लोजच्या मधात. तर नॉन रेस्पायरेटरी इफेक्ट ऑफ पीप, हिमोडायनामिक्स, CNS, रिनल आणि गट. CNSची नाही माहिती आहे मला. तर वर ओव्हर डिस्टंडेड मग खाली कोलॅप्स्ड आहेत. तर खाली जे आहे ते अटेलेक्टासिस आहे, वरचे जे आहे ते व्हॉल्यूम एक्सपांडेड आहे. खाली अटेलेक्ट ट्रॉमा होतो, वर व्हॉल्यू ट्रॉमा होतो. तर व्हॉल्यू ट्रॉमामुळे ऑक्सिजनेशन वाढतं पण फ्लिप साईड आहे, इन्फ्लेमेशन पण खूप आहे, हिमोडायनॅमिक इफेक्ट पण खूप आहे. अटेलेक्ट ट्रॉमामुळे ऑक्सिजनेशन कमी होतं, इन्फ्लेमेशन आणि हिमोडायनॅमिक इफेक्ट होतो पण कमी होतो त्या मानाने. दोघेही इंजुरी आहे, ही इंजुरी जास्त सिव्हिअर आहे. आणि स्ट्रेन रेशिओ तर FRC टायडल व्हॉल्यूम डिवायडेड बाय FRC हा तुमचा स्ट्रेन आहे. स्ट्रेन म्हणजे चेंज इन तुमचा ओरिजिन. तर पीप दिल्यामुळे तुमचा FRC वाढतो, मग त्याला त्यांना EELV म्हटलं आहे, अँड एक्सपायरेटरी लंग व्हॉल्यूम. तर तो वाढतो, मग तुमचा स्ट्रेन रेशो कमी होईल. डायनॅमिक स्ट्रेन रेशो. तर पीपमुळे काय तुमचं गॅस एक्सचेंज प्रॉपर होईल, लंग्स ओपन होतील, रिक्रूट होतील, ओव्हर डिस्टेन्शन नाही होणार कारण की जो तुमचा टायडल व्हॉल्यूम आहे तो कमी ठिकाणी नाही जाणार. तर त्याच्यामुळे इथे तेच ना आपलं FRC वाढलं तर टायडल व्हॉल्यूम हा रेशो जो आहे तो इम्प्रूव्ह होईल, त्याच्यामुळे स्ट्रेन कमी होईल. आणि हिमोडायनॅमिक प्रॉपर जर असेल तर हिमोडायनॅमिक इफेक्ट जास्त नाही होणार. तर पहिली स्ट्रॅटेजी काय पीप टायट्रेट करण्याची. फर्स्ट इम्पेरिकल आहे, पीप टेबल आहेत, लो पीप टेबल आहे, हाय पीप टेबल आहे. तर हे इम्पेरिकल आहे पण त्यांना लक्षात आलं की जर माइल्ड ARDS आहे लो पीप टेबल वापरा, मॉडरेट टू सिव्हिअरिटी ARDS आहे हाय पीप टेबल वापरा. तर त्याचा फायदा झालेला त्यांना दिसून आला. तर रिक्रुटेबल लंग असेल तर पीप दिलेल्याने अल्व्हेओला ओपन होतात, बेनिफिट होतं. जर ओपनेबल नसेल तर पीप दिल्याने ओव्हर डिस्टेन्शन होतं, हार्मफुल होऊन जातं. तर त्याच्यामुळे आपल्याला पीप ऑप्टिमाइज करायचा आहे. तर पीप सेटिंगच्या काय काय स्ट्रॅटेजी आहे. गॅस एक्सचेंज, तुमचा PaO2 वाढला तर तुमचं पीप काम करतो आहे, परंतु आपण बघितलं व्हॉल्यू ट्रॉमा झाल्याने पण PaO2 वाढतो. तर ते म्हणतात की PaO2वर नका जाऊ, गॅस एक्सचेंज आहे ना, तर PaO2वर नका जाऊ, PaCO2वर जा. PaCO2 जर कमी होतं आहे तर तुमचं बेटर सर्वायवल आहे, बेटर बेनिफिट आहे. तर म्हणून पीपने तुम्ही PaCO2 टार्गेट करा, PaO2 नका टार्गेट करू. आणि FRCच्या इथे पीप द्या तुम्ही. FRC म्हणजे लंग व्हॉल्यूम, तुम्ही लंग व्हॉल्यूम वाढवला आणि मग पीप वाढवला तर तुमचं इंजुरी जास्त होते. तर तुमचा PF रेशो वाढला पीप दिल्याने तर सर्वायवल बेनिफिट दिसून येतं, म्हणून पीपने तुमचा हे वाढायला हवं. जास्त दिला आहे पण तुमचा PF रेशो वाढत नाही आहे तर इंजुरी होते. दुसरं मेकॅनिझम आहे, आधीचं पहिलं बघितलं आपण, गॅस एक्सचेंज, पीप सेटिंग पीप स्ट्रॅटेजी. मला वाटते ह्या स्लाईड्स मिक्स झाल्या आहेत त्या. हा आपण सेट कसा करायचा हा बघितला. पीप टेबल गॅसचे एक्सचेंजवरनं आपण सेट करणार. नंतर या कंप्लायन्स आहे, प्रेशर व्हॉल्यूम कर्व आहे, स्ट्रेस इंडेक्स आहे, इसॉफेगल मॅनोमेट्री आणि इमेजिंग आहे. या गोष्टींनी आपण पीप सेट करू शकतो.
लंग प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आपण बघितलं. माइल्ड मॉडरेट हे आहे तर लो पीप टेबल वापरायचा. लो टायडल व्हॉल्यूम सगळीकडेच आहे आणि मॉडरेट टू सिव्हिअरमध्ये हाय पीप द्यायचा आहे. इकडे नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेट करू शकतो. मग हायला तुमचं V/Q मॅचिंग होण्याकरता न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड द्या, प्रोन द्या आणि मग बाकीचे ECMO HFO तुम्हाला वापरावं लागतील शेवटी. दुसरं आहे कंप्लायन्स. तर पीप टायट्रेशनचा हा आहे PV लूप. PV लूपमध्ये तुम्ही हे जो डिफ्लेक्शन पॉईंट आहे एक्सपिरेटरी लूपचा तिथे तुमचा पीप सेट करा हायेस्ट, जेणेकरून ते एकदा उघडले की ते उघडलेलेच राहते. लंग रिक्रूट करायचे स्टेपवाईज आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कमी जरी केला तरी ते ओपनड अप राहतात. अल्व्हेओलर रिक्रूटमेंट थेरपी. तर रिक्रूटमेंट विथ पीप शोड वर्स्ट आउटकम. टू मच प्रेशर जातं, ARDS वाढतो आणि 15 तासांनंतर इफेक्ट दिसून येतो. तर पीप टायट्रेशन कसं करायचं कंप्लायन्सला? पीप वाढवत न्यायचा आणि जिथे तुमचं ड्रायव्हिंग प्रेशर सगळ्यात कमी असेल तो पीप तुम्ही सेट करायचा. ड्रायव्हिंग प्रेशर लेस दॅन 15 ठेवायचं. एक्झॅक्ट फिक्स व्हॅल्यू कोणी दिलेली नाही आहे. आता तुम्ही असा पीप वाढवत गेले तर तुमचा ड्रायव्हिंग प्रेशर कमी होतो आहे का जास्त होतं ते बघा. जिथे सगळ्यात कमी असेल तो पीप त्याच्या +2 तुम्ही सेट करा. याच्या वर आणि याच्या खाली तुमचं ड्रायव्हिंग प्रेशर जास्त होतं. 5 मिनटं तरी थांबावं लागतं तुम्हाला PaO2 चेंज होण्याकरता आणि कंप्लायन्स चेंज होण्याकरता पण 5 मिनटं थांबावं लागतं. तर ही टाईम फ्रेम महत्त्वाची की पीप चेंज केल्यानंतर 5 मिनटं थांबा आणि मग ड्रायव्हिंग प्रेशर किती आहे ते चेक करा. मग तिसरं आहे की स्ट्रेस इंडेक्स. तर तुमचा पीप चेंज करायचा आणि हा जो प्रेशर ग्राफ आहे तो बघायचा. तो जर स्ट्रेट आहे याचा अर्थ तुमचं ॲडिक्वेट आहे. तो जर कॉन्व्हेक्स होतो आहे याचा अर्थ की तुमचं लंग ओपन अप होतं आहे आणि एकानंतर लंग रिक्रूट झाले की मग ते प्रेशर कमी लागतं आहे, तर तो कॉन्व्हेक्स होऊन जातो. आणि जर तुमचे लंग ओव्हर डिस्टेंडेड येतं एका प्रेशरनंतर पुढचं फर्दर एक्सटेंड करायला तुम्हाला जास्त प्रेशर लागतं. तर मग असा पीप ठेवा की जिथे हा ग्राफ फक्त लिनियर आहे. नंतर टायट्रेशन टू ट्रान्सपल्मोनरी प्रेशर. आता आपण म्हणतो की प्लॅटो प्रेशर जे आहे ते तुमचं अल्व्हेओलर डिस्टेंडिंग प्रेशर दाखवतं आणि ते आपल्याला आपण ठेवतो 25 ते 30च्या दरम्यान. परंतु जर एखादा व्यक्ती ओबेस आहे, ॲबडॉमिनल पॅथॉलॉजी आहे, तर ते ॲक्च्युली त्याचं जे प्लॅटो प्रेशर जे आहे ते ट्रान्सपल्मोनरी प्रेशर नाही आहे. ट्रान्सपल्मोनरी प्रेशर ॲक्च्युली महत्त्वाचं आहे. त्याचं प्लुरल प्रेशर खूप जास्त असतं, त्याच्यामुळे त्याचा जो प्लॅटो प्रेशर आहे ते ॲक्च्युली कमी आहे. तर म्हणून इसॉफेगल मॅनोमेट्री करायचं. एंड एक्सपायरेटरी प्लॅटो प्रेशर तुमचं जे आहे ते 20च्या खाली ठेवायचं. समजा आपण 25 ते 30 ठेवतो आणि हे युजली 5 असतं नॉर्मली. पण हे जर इथं ओबेस आहे, जास्त आहे, मग ते नॉर्मल व्हॅल्यू त्याची 20 होते. पण ही जर नॉर्मल व्हॅल्यू जास्त असेल तर तुमचं ॲक्च्युली प्रेशर कमी आहे, प्लॅटो प्रेशर. मग तुम्ही तिथे मग पीप वाढवू शकता, पण त्याच्याकरता तुम्हाला मोजावं लागेल. आणि एंड एक्सपायरेटरी प्रेशर पण पॉझिटिव्ह ठेवायचं, नाही तर अल्व्हेओलाय कोलॅप्स होते. तर एंड एक्सपायरेटरी ट्रान्सपल्मोनरी प्रेशर 20च्या खाली आणि एंड एक्सपायरेटरी ट्रान्सपल्मोनरी प्रेशर 0च्या वर पाहिजे. नंतर इमेजिंग मेथड आहे. CT करू शकतो प्री आणि पोस्ट पीप सेट केल्यावर, परंतु मुश्किल आहे करणं. म्हणून अल्ट्रासाऊंडने तुमचं रिक्रूटमेंट कळतं परंतु ओव्हर डिस्टेन्शन कळत नाही. तर एका लेवलला जिथे तुमचं हे येईल बेस्ट तिथे थांबून जायचं, कारण की आणखी जास्त वर गेलं तर ओव्हर डिस्टेन्शन कळत नाही USGमध्ये. नंतर इलेक्ट्रिक इम्पेडन्स टोमोग्राफी आहे. ह्याच्याने पण चांगलं कळून येतं तुमचं रिक्रूटमेंट होतं आहे की नाही, पीप चांगला आहे की नाही. तर पीपमुळे गॅस एक्सचेंज वाढतो, अल्व्हेओलाय ओपन होतात, ओव्हर डिस्टेंड नाही होत आणि हिमोडायनॅमिक कॉम्प्रोमाइज नाही होत. तर त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच ठेवायचा. बेस्ट पीप नाही आहे, तो तुम्हाला शोधावा लागतो प्रत्येकाला. कमीत कमी 5चा तरी पीप ठेवायचा. लो पीप स्ट्रॅटेजी ठेवायची माइल्डमध्ये.
हाय पीप फक्त मॉडरेट आणि सिव्हिअरमध्ये करायचा. आणि डेक्रिमेंटल पीप टायट्रेशन करायचं आधी. हा जो टेबल आहे रिक्रूटमेंटवालाचाच, तर हे तुमचं प्रेशर वर सेट करायचं, 50-60वर घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू खाली आणायचं. वर न्यायचं, तुमचं ड्रायव्हिंग प्रेशर बघायचं, ते एकदाचं तुम्हाला बेस्ट कळालं की पुन्हा नॉर्मलवर आणायचं आणि मग त्याच्यावर तुम्ही सेट करून द्यायचं. नंतर ॲडव्हान्स मेथडसाठी तुम्हाला इक्विपमेंट आणि एक्सपर्टीज लागेल आणि तुम्हाला रोज हे चेक करावं लागेल, असं नाही की एकदा चेक केलं झालं.